नित्य नूतन नववर्षाच्या निमित्ताने धनश्री लेले यांच्याशी नेहा खरे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, श्रोतेहो, नमस्कार. नवीन वर्षाच्या या पहिल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या नवीन वर्षाची सुरुवात ही विचारांनी करूया. चांगले विचार समाजामध्ये रुजवण्याची फार गरज आहे आणि आपणही ते आत्मसात करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच स्वच्छ सुंदर विचारांचं धन वाटण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत धनश्री लेले. धनश्री, नमस्कार. नमस्कार नेहा. आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा तुला. होय होय, तुला सुद्धा आणि सगळ्या श्रोत्यांना सुद्धा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. बघ ना, नवीन वर्ष हे नव्या आशा मनामध्ये जागवणारं असतं. जुन्यामधलं वेचलेलं सोनं संचित म्हणून जपणारं, असंही आपण या नव्या वर्षाकडे पाहू शकतो. वा. आयुष्यात नवं काही चांगलं घडावं अशी अपेक्षा सगळ्यांनाच असते. सगळ्यांचे त्रास वेदना दूर व्हाव्यात, किमान सुसह्य व्हाव्यात अशी प्रार्थना आजच्या दिवशी आपण करूया. तू काय सांगशील नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना? आधी नवीन वर्षाच्या शुभेच्छांमध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आरोग्य संपन्न जावं. सध्या ही फार महत्त्वाची शुभेच्छा आहे सगळ्यांना. आनंद, उत्साह आणि उमेद आणि उरक असं सगळ्या गुणांनी म्हणजे बिल्वपत्र आपल्या हातात असावं नवीन वर्षाच्या सुरुवातीला, अशा मी आधी शुभेच्छा देते. आणि नवीन म्हणजे काय असा जेव्हा मनामध्ये मी विचार करते तेव्हा मला रवींद्रनाथांचा एक किस्सा आठवतो. बर. एकदा रवींद्रनाथ अस्वस्थ होऊन आपल्या कुटीमध्ये येरझाऱ्या घालत होते. त्यांच्या मागे एक शिष्य उभा होता आणि त्याला कळे ना की गुरुदेव एवढे अस्वस्थ काय आहेत, एवढे मागे पुढे का हिंडतायत. शेवटी त्यांनी धीर करून गुरुदेवांना प्रश्न विचारला की काय झालंय गुरुदेव, तुम्ही एवढे अस्वस्थ का दिसता. तर त्यावर रवींद्रनाथ म्हणतात की अरे काय सांगू तुला, मी आजचा सूर्योदय पाहिला नाही म्हणून मला अस्वस्थता आलेली आहे. तर त्या शिष्यालाही आश्चर्य वाटतं की नाही पाहिला एखादा दिवस सूर्योदय तर काय असं, तर काय असा फरक पडणार आहे. म्हणून त्यांनी तेही धाडस करून गुरुदेवांना सांगितलं. तर त्यावर रवींद्रनाथ म्हणाले अरे तुला सांगून काय कळेल म्हणाले. दररोजचा उगवणारा सूर्य नवीन, त्या सूर्याचा पसरणारा लालिमा नवीन, त्या समुद्राची येणारी प्रत्येक लाट नवीन, दररोज सकाळी पक्षी जे आकाशामध्ये उडतात त्यांची ती भिरी नवीन, सगळं नवीन 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 आहे. हे जग क्षणोक्षणी नवीन होत असतं. सारे रोजचे तरीही नवा प्रकाश. अगदी खरंय, अगदी खरंय. म्हणजे मला गंमत अशी वाटते की आपल्याकडे पुराण हा शब्द आहे. आपण म्हणतो जुनं पुराण, हो, पण पुराण ह्या शब्दामध्ये सुद्धा नवीन आहे. म्हणजे कसं की पुरा नवम भवती, जे पूर्वीचे आहे ते पुन्हा नवीन होतं. वा. त्यामुळे पुराणाला पुराण म्हणायचं का नाही, कारण तेही नवीनच होणारं असतं. कारण आपण जर बघितलं तर आपलं सगळं जगणं हे वर्तुलाकार असतं. त्यामुळे इथे सुरुवात केली ह्या बिंदूला आणि त्या बिंदूला संपला असं नाहीये. तो बिंदू पुन्हा कुठे ना कुठेतरी आपल्याला भेटत राहणारच आहे. आणि त्यामुळे प्रत्येक क्षण नवीन असतो. संगीता जोशींचा एक फार सुंदर शेर आहे. त्या असं म्हणतात की खरं तर सगळं पहिल्यापासूनच आहे रे, पण तू भेटशी नव्याने, बाकी जुनेच आहे. बाकी जुने. त्यामुळे ते नाविन्य आहेच. जसं मला असं वाटतं की आपण सौंदर्याच्या बाबतीमध्ये म्हणतो की ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर. एखादी गोष्ट सुंदर आहे का नाही हे त्या वस्तूवर ठरत नसतं, तर माझ्या डोळ्यात तो सौंदर्याचा अंश आहे की नाही, अगदी खरंय, त्याच्यामध्ये असतं. तसं नवीन म्हणजे काय, तर गोष्ट नवीन का जुनी नाही, माझा त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच किंवा त्याच्याकडे बघणे ती दृष्टिकोन माझा तो नवीन आहे का नाही, हेही खूप महत्वाचं असतं. खूप छान. म्हणजे याला साधं उदाहरण देऊ का, की आता कृष्णाने गीता सांगितली, म्हणजे अर्जुनाला उपदेश केला, ती गीता म्हणून व्यासांनी लिहून ठेवली. तोच सिद्धांत पुन्हा ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या शब्दांमध्ये आणला. म्हणजे सिद्धांत तोच चालू आहे, पण त्याला प्रत्येकाने वेगळं नवीन रूप दिलेलं आहे. म्हणजे विचार सिद्धांत हे पुरातन असतील, पण ते नवीन पद्धतीने नव्या शब्दामध्ये मांडले जातात आणि बदलत्या काळानुसार पुन्हा ते नव्याने आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे वासांसी जीर्णानी जसं म्हटलं जातं, होय, तसाच विचार आहे नाही का. अगदी. कबीरजी म्हणतात की चदरिया झिनी रे झिनी, नव्या शब्दांमध्ये त्यांच्या विणकराच्या पेशाला अनुकूल असा त्यांनी हा विचार मांडलेला आहे. आणि गदी माडगुळकर म्हणतात एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे. म्हणजे पुन्हा शब्द वेगळे पण विचार तोच. देह बदलतो, आत्मा नाही. ज्याप्रमाणे आपण वस्त्र बदलतो तसंच हे घडत असावं. एकच विचार नवीन नवीन शब्दामध्ये नवीन पद्धतीने मांडला जातो. अगदी बरोबर. आता आपण बोलतोय ना, आता आठवण होते ज्ञानेश्वरीतल्या त्या ओबीची, की शंकर आणि पार्वती गप्पा मारत बसलेत आणि शंकर बघता बघता ध्यानामध्ये गेले. तर पार्वतीने विचारलं की तुम्ही कसला विचार करताय. त्यावर ते सांगतात अगं गीतेचा विचार करतोय. तर त्याच्यावर ती म्हणते की गीतेमध्ये असं काय आहे
की तुम्ही माझ्याशी गप्पा मारत असताना एकदम गीतेचा अचानक, विचार हां. करायला लागलात. त्यावर फार सुंदर ओवी आहे की हरू म्हणे देवी कीजे जैसे की स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. की अगं पार्वती तुझ्यापेक्षा गीता वेगळी नाही का, हां. कारण तू जशी मला रोज नवीन दिसतेस, तुझा रोज नवीन आयाम, नवीन रूप, नवीन गुण प्रत्ययाला येतो, तसं भगवद्गीता सुद्धा जुनी झाली असं म्हणता येत नाही. त्यामुळे विचार सिद्धांत तो सुद्धा नवीन नवीन होत असतो. आणि तू म्हटलीस तसं की त्या सिद्धांताला सुद्धा कोणी ना कोणीतरी सतत नवीन शब्दांमध्ये बांधत असतं. अगदी. म्हणजे मला गंमत कधी कधी अशी वाटते की आता संध्याकाळची वेळ आहे, सगळ्यांना तेच दृश्य दिसतंय आणि प्रत्येक जण त्या दृश्याचं आपापल्या पद्धतीनं आपापल्या शब्दांमध्ये व्यक्त होत असतो. खरंय. तर आता सूर्य अस्ताला चाललाय, पाखरं सगळी घरट्याकडे परततायत. ह्याच्यावर बोरकरांनी कविता लिहिली की सूर्य गेला देशांतरा अन दिशा अंधुकली, सूर्य गेला देशांतरा अन दिशा अंधुकली, पंख दमल्या पक्ष्यांची हां. भिरी घरा परतली. वा. आणि मग ते म्हणतात की दूर कुठून असा येई गूढ घंटा रव कानी. आता हे चित्र पाहिल्यानंतर बोरकरांचं आपल्याला झटकन आठवण होते ती सुधीर मोघ्यांच्या त्या गाण्याची. सांजे ये गोकुळी. अगदी बरोबर. एकच दृश्य दोन कवींना वेगवेगळं दिसतं, दोन साहित्यिकांना वेगळं दिसू शकतं आणि नवीन 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 देत राहते ती प्रतिभा असं म्हटलं जातं. म्हणजे नाविन्याचा आविष्कार घडवत राहते ती प्रतिभा. सौंदर्याची व्याख्या सुद्धा अशीच आहे नाही का, दर क्षणी जे नवीन होतं ते सौंदर्य. बरोबर. खरं तर प्रत्येक क्षण नवा असतो. म्हणजे नदीच्या बाबतीत नाही का, वर्षानुवर्ष खरं ती आहे पण ती वाहत असते. तिच्या पाण्याला जेव्हा आपण स्पर्श करतो, हात लावतो, तेव्हा प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला तिचं पाणी नवीन असतं, कारण ती वाहत असते. बरोबर. वाहणं हा नदीचा गुण आहे आणि काळाचाही तसाच आहे नाही का, तोही सतत वाहता आहे आणि पुढे 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 काळ सरकत असतो. त्यातला सुद्धा प्रत्येक क्षण हा नवा असतो. पण आपण त्या क्षणाकडे नाविन्याने पाहायचं विसरून जातो, लक्षात नसतं आपलं. खरंच आहे. म्हणजे क्षण नवीन आहे. एक दुपार तर आपण म्हणतो एक दुपार चालू आहे. हो ना. त्या दुपारमध्ये सुद्धा किती छोटे छोटे बिंदू आहेत क्षणांचे. पण त्यासाठी तर म्हणजे संतांचाच अवेअरनेस पाहिजे आपल्याला. ते भान पाहिजे काळाचं, वेळेचं. म्हणून आपल्याकडे बघ ना, प्रत्येक ठिकाणी अगदी लहान वयापासून तो क्षण सांभाळायला आपल्याला शिकवतात. म्हणजे संस्कृतच्या पुस्तकामध्ये 8वीच्या हटकून सुभाषित येतच, क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थम च साधयेत, क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. तो धनम. 2 ओळींमध्ये क्षणाचा आणि कणाचा विचार किती सहज मांडलाय. खरंय. की क्षण असाच्या असा निघून गेला तर एखाद वेळी कण निघून गेला तर तो परत मिळवता येईल, पण क्षण हातचा सुटला तर तो परत मिळवता येत नाही. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. त्यालाच संस्कृतामध्ये आणखीन एक सुंदर सुभाषित आहे की आयुष्य क्षण एकोपी सर्व रत्नैर्न लभ्यते. तुम्ही विकत घ्यायला गेलात क्षण, म्हणालात की माझ्याकडे अगदी भरपूर तिजोरी भरलेली आहे, रत्न माणकं सगळं द्यायला मी तयार आहे, पण काळ म्हणेल मला चालणारच नाही, कारण माझा जो बिंदू सुटला तुझ्या हातनं तो सुटला. त्यामुळे त्या क्षणाकडे किती आपल्याला जपून पाहायला पाहिजे किंवा त्याची जाणीव मनामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे सतत सांगितलं जातं की वाया जाऊ नेदी एकही क्षण. आता मग असं म्हटलं तर कोणाला वाटेल की म्हणजे आपण कायम घड्याळाच्या काट्याशी बांधूनच ठेवायचं का स्वतःला, तर तशी अपेक्षा नाहीये. फक्त हे काळ आणि काळातले क्षण पुढे पुढे सरकत चाललेले आहेत याची फक्त जाणीव असावी, एवढंच या सगळ्यातनं त्यांनी आपल्याला सांगितलंय. खरंय. म्हणजे आपलं कर्तव्य आपल्याला करत राहायचंय, पण ते डोळसपणाने सगळ्या गोष्टी. अगदी बरोबर. आणि तो क्षण सांभाळत, म्हणजे आपल्याकडे तर म्हटलंय की अध्यात्मामध्ये की शेवटचा क्षण तर सांभाळलाच गेला पाहिजे, पण शेवटचा क्षण सांभाळण्यासाठी आधीचे क्षणही सांभाळावे लागतात. ती जाणीव आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी लागते सातत्यानं. बऱ्याचदा आपलं कसं असतं ना, आपलं लक्ष नसतं. म्हणजे समोरून एखादी व्यक्ती येत असते, हात हलवत असते, आपलं लक्ष नसतं. दुसऱ्या दिवशी आपण म्हणतो अय्या तू होतीस, म्हणजे त्या घडीला आपले डोळे उघडे असतात, बरोबर, पण अँटिना उघडी नसते. तर ह्या सगळ्या त्यांना आपलं, मला वाटतं ह्या सगळ्या संत मंडळींना हे सांगायचं आहे की अँटिना कायम ओपन ठेवा, उघडी असू द्या आणि त्या क्षणाला सुद्धा टिपण्याचा प्रयत्न करूया. म्हणून मला त्या सावरकरांच्या कवितेतली ती ओळ फार आवडते. ते म्हणतात ना की शतजन्म शोधिताना, त्या गाण्यामध्ये त्यांची एक ओळ आहे की क्षण तो क्षणात गेला. ज्यांनी इतकी वर्ष तुरुंगामध्ये शिक्षा आणि तोही एकांत वास असा भोगला, त्यांना त्या क्षणाची किंमत किती अचूक कळली असेल. एक एक क्षण घालवणं सोपं नाही. आणि तेही ते म्हणून म्हणतात की क्षण तो क्षणात गेला. एका क्षणात क्षण कसा जातो हे आपल्याला नाही लक्षात येत. त्यांच्यासाठी प्रत्येक क्षण हा परीक्षा
कसोटी अगदी, होती अगदीच. महाभयंकर. खरंच. आणि तरी सुद्धा ते म्हणतात तो निघूनही गेला ना. हां. आणि ते आपल्याला जागं पण करते, की क्षण क्षणात जाणार आहे हां. हम्म, हम्म. लक्ष ठेवा. म्हणजे आपल्याकडे आपण असेच उधळत असतो बऱ्याचदा क्षण. खरंय. हम्म. तर त्याचंही कुठेतरी आपल्याला त्यांनी थोडंसं भान दिलंय, जागं केलंय आपल्याला, वा. असं वाटतं. क्षणाचं सामर्थ्य सांगणारा असा एखादा अनुभव किंवा असं कोणीतरी लिहून ठेवलं असेल ते सांग ना मला. तू आता असं विचारल्यावर मला 2 गोष्टी समोर आल्यात. हां. त्यातला एक आहे तुलसीदासांच्या रामायणामध्ये. बर. तुलसीदासांच्या रामायणामध्ये त्यांनी एक असा प्रसंग चितारलाय, की राजा दशरथ आता विचारात आहे, की आता राम सुज्ञ झालेले आहेत आणि विवाहही झालेले आहेत. त्यामुळे आता योग्य आहे, की आपली ही राज्याची धुरा आपण त्याच्या खांद्यावर दिली पाहिजे. तो समर्थपणे ती सांभाळू शकतोय. बरं. आणि म्हणून वसिष्ठांकडे राजा दशरथ आलेले आहेत आणि त्यांना विचारलंय, की माझ्या मनात असं असं येत आहे, तर कधी करावा रामावरती राज्याभिषेक? तर वसिष्ठ म्हणतात, तुझ्या मनात आलाय ना, तर तू तात्काळ कर. हा क्षण सोडू नकोस. लगेच पुढचा क्षण धर आणि त्या क्षणालाच तू ते कर. आणि म्हणून तुलसीदास म्हणतायत, की रामाला वनवासात जावं लागलं त्याला फक्त कैकई कारण नाहीये. कैकईला वाव दिला दशरथांनी पुढच्या विचार करण्यासाठी, हा. त्या मंथरेला तिच्या महालात शिरण्यासाठी. तो जर आधीच गोठवला असता क्षण, बर. हो. तर हे पुढचं रामायण झालं नसतं. असा विचार तुलसीदासांनी मांडलाय, की क्षण किती महत्वाचा आहे, पुढचा क्षण कसा महत्वाचा आहे. कमाल आहे ना हे. खरंच आहे. आणि म्हणून असेल आपल्याकडे शुभस्य शीघ्रम म्हणतात ना, की तो क्षण तुमच्या मनात आलाय ना, तर त्या क्षणाला गाठा आणि त्या क्षणी जे मनात आलंय ते करा. म्हणजे मार्क ट्वेनचा एक किस्सा सांगितला जातो, की ते एकदा चर्चमध्ये गेले होते आणि धर्मोपदेशक कुठल्या तरी विषयावर प्रवचन चालू होतं आणि त्या दिवशीचा विषय होता दान. आणि ते असं लिहितात त्यांच्या किस्सांमध्ये, की मी इतका प्रभावित झालो आणि असं ठरवलं, की आता जेव्हा ही थाळी फिरेल ना, तेव्हा काही न विचार करता कोटाच्या खिशात हात घातला, जेवढे येतील तेवढे सगळे मी देऊन टाकणार. बरं. बस ठरलं माझं. इतके ते प्रभावित होतात. थाळी पहिल्या रांगेमध्ये फिरते, त्यांच्या मनात येतं, की अरे आपल्याला मुलांसाठी पुस्तकं घ्यायची आहेत बरं का, तेवढे थोडे वेगळे काढूया. आणि म्हणून ते थोडे वेगळे काढतात. थाळी दुसऱ्या रांगेमध्ये येते, नाही सामान पण भरायचंय घरातलं, तर अगदी असं काही देऊया नको, शेवटी आपल्याला घरही चालवायचंय. म्हणून तेही पैसे बाजूला काढून ठेवतात. मग पुढच्या रांगेत येते, त्यांच्याकडे सबब तयार असतेच, आणखीन पुढच्या रांगेत येते. असं करता करता त्या किस्स्याचा शेवट करताना ते म्हणतात, की थाळी जेव्हा माझ्या समोर आली तेव्हा मी खिशातून थाळीत हात घातला नाही, तर थाळीतून खिशात हात घातला. अच्छा. म्हणजे काय ते म्हणाले, की त्या क्षणी जर मला ती थाळी समोर आली असती, तर मी त्या क्षणी माझ्या मनातला जो विचार होता तो ते घडलं प्रत्यक्ष असतं तेव्हा. आणि प्रत्यक्षात आणला आणता असता. आलं असतं. पण मला मध्ये वेळ मिळाला विचार करायला. आणि म्हणूनही असेल, की शुभस्य शीघ्रम, ती क्षणाची ताकद ती आहे. खरंय. किंवा आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराज म्हणून तर म्हणतात ना, की देवाची द्वारी उभा क्षणभरी. त्या क्षणातच सगळी ताकद आहे. आपण देवाकडे बघतो का त्या क्षणामध्ये? अगदी 2-2 तास पूजा केली तरी आपलं सगळं मन तिथे असतं का? हा कदाचित विचार माऊलीला आपल्याला द्यायचा असेल, की एक क्षण बघा पण स्वतःला विसरून बघा. तसं जर घडलं तर देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी. मग चारही मुक्ती तुमच्याच आहेत. म्हणून तो क्षण सगळीकडे कुठूनही बघितलं ना तरी ह्या सगळ्यांनी आपल्याला क्षणाची काळाची जाणीव करून दिली आहे. आणि भगवद्गीतेत तर कृष्णाने स्वतःच सांगितलंय, की मी कोण आहे? कालोस्मी. हो. मी काळ आहे. काळ आहे. वा. धनश्री, आपण क्षणाविषयी बोललो. क्षणाचं भान हे आपल्याला असलं पाहिजे. देवापुढे क्षणभर का होईना पण आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये तल्लीन होऊन त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. पण गंमत म्हणजे बऱ्याचदा आपण त्या क्षणात नसतोच. एकतर आपण भविष्याचा तरी विचार करत असतो किंवा मागे काय घडून गेलो त्यामध्ये गुरफटलेले गुंतलेले राहतो. बरोबर. आणि त्यामुळे तो क्षणाचा धागा हा सुटतो आपल्या हातून. खरंय. मला असं वाटतं तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. आपल्या मनाचा ना बहुतेक तो गुणधर्मच असावा. आणि यावर कालिदासाच्या शाकुंतलामध्ये पहिला अंक संपता संपता एक फार सुंदर श्लोक त्यांनी लिहिलाय. म्हणजे दुष्यंत आणि शकुंतलेची भेट झालेली आहे आणि आता ते दोघंही एकमेकांकडे आकृष्ट झालेले आहेत. पण थोडा वेळ एकमेकांच्या सहवासात राहावं असं त्यांना वाटतंय. पण त्याच वेळेला एक हत्ती उधळलाय अशी एक बातमी येते आणि मग राजा म्हणतो, की आता मला जायला पाहिजे, कारण रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळे आता इथून मला निघायला हवं. असं म्हणून राजाही निघतो, शकुंतलाही निघते. पण राजा निघताना असं म्हणतो, की ज्याप्रमाणे रथ जेव्हा निघतो वेगवान चाललेला असतो
तेव्हा रथ जरी पुढच्या दिशेने धावत असला हा. तरी त्या रथावरचा झेंडा हा कायम मागच्या दिशेला फडकत असतो. हम्म. त्याप्रमाणे आपण जरी पुढे 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 निघालेलो असलो तरी आपलं मन मात्र मागे असतं. कायम मागे मागेच असतं. हं. मला हे वाचल्यानंतर ना असं चित्र दिसलं की लहान मुलं कशी शाळेतनं त्यांना घ्यायला आई येते आणि मग चल रे बाबू असं म्हणून त्याला ती घेऊन जाते, तर आई पुढे पुढे जात असते, ते मूल मात्र मध्ये दिसणारा खडा, ती बांगडीची काच अगदी. आणि कशा कशात पीस, एखादं कुत्र्याचं पिल्लू, ह्या सगळ्यामध्ये जसं रमलेलं असतं आणि त्याला सतत आईला खेचून खेचून घेऊन जावं लागतं. मला वाटतं आपल्या मनाची त्या लहान मुलासारखीच अवस्था तशीच असते. अवस्था असते खरंय. किती वर्ष झालेल्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण तसेच रमतो, हसतो, रागावतो, चिडतो, रडतो. म्हणजे ती भावना आपण सतत जागी ठेवायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मागे बऱ्याच गोष्टी राहिलेल्या असतात. म्हणजे इतिहास हा म्हटलं तर फार महत्वाचा आहे होय, आणि प्रत्येकाचा असतो तो, प्रत्येक व्यक्तीचा काही ना वा काही वा. इतिहास असतो. खरंच आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी मन आपलं सतत डोकावत असतं. अगदी जुन्या आठवणीत रमायला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर तरुण वयातल्या मुलांना सुद्धा काहीतरी आठवत असतंच की हो ना. मागचं काहीतरी. नक्कीच. म्हणजे शकुंतलेला शाप जो मिळतो ना दुर्वास ऋषींकडनं त्या नाटकामध्ये, हा. तो कशामुळे मिळतो? तर दुर्वास ऋषी आले आहेत पण ती स्वागताला आली नाही. ती स्वागताला का आली नाही? तर ती राजा जेव्हा तिथे होता तपोवनामध्ये तेव्हाचे दिवस कसे होते हे आठवण्यातच ती पण रमलेली आहे. त्यामुळे तिचंही मन त्या मागच्या दिवसांमध्येच अडकलेलं आहे. त्यामुळे मागे काही ना काहीतरी आपलं असतंच राहिलेलं बरोबर. आणि आपण सतत तिथे जात असतो. आत्ता आपण जे म्हणतोय ना त्याच्यावरनं मला शंकर वैद्यांची एक कविता आठवते. कवितेचं थोडंसं काय म्हणूया, थोडंसं सिरियस आहे ती कविता, पण तरी मला असं वाटतं आत्ता मला इथे सांगायला ती आवडेल. शंकर वैद्यांची कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की स्मशानाच्या दारामध्ये मुलगा आणि वडील आता घरी निघालेले आहेत आणि त्यावेळेला भटजी विचारतायत की स्मशानातून बाहेर पडताना एकदम चमकून भटजी मुलाला म्हणाले, आपलं काही मागे राहिलं नाही ना? आपलं काही मागे राहिलं नाही ना? नाही, असं मुलानं सांगताच ते सरळ पुढे चालू लागले. मला मात्र मागे पाहताना दिसली तुझी धगधगती चिता. मला मात्र मागे पाहताना दिसली तुझी धगधगती चिता. मन म्हणालं नाही कसं, सारस तर मागे राहिलं. खरंय. नाही कसं, सारस तर मागे राहिलं. तसाच मागे फिरलो मी, हातात घेतली थोडीशी काय, चितेतून सांडलेली तुझी थोडी राख. राख. मागे वळलेले भटजी काळजीच्या सुरात म्हणाले, का हो, मागे काही राहिलं का? मी म्हटलं नाही, काहीच राहिलं नाही. आणि राहिलं म्हटलं तरी ते आपल्याला परत नेता येण्याजोगं नाही. आणि राहिलं म्हटलं तरी ते आपल्याला परत नेता येण्याजोगं नाही. म्हणजे कवी आता मागे काही राहणं या विषयावरती शंकर वैद्यांसारखा प्रगल्भ आणि प्रतिभावान कवी किती वेगळ्या विचारातनं हे सगळं आपल्या समोर मांडतो. म्हणजे हे असं ऐकायला सुद्धा काटा येतो अंगावरती. आणि ह्या 4 ओळींमध्ये सारं दृश्य शंकर वैद्य आपल्या समोर उभं करतात. म्हणजे खरं तर नवीन वर्षात हे खरं आपण म्हटलं होतं की असं नकोय खरं, पण ते काय ना, ओघामध्ये ही कविता आली. आणि कधी कधी अशा कविता सुद्धा एक वेगळा बौद्धिक आणि मानसिक आनंद देतातच ना. खरंय. शेवटच्या प्रवासाविषयी हे शंकर वैद्यांनी लिहिलेलं आहे माणसाच्या. पण एरवी प्रवासामध्ये सुद्धा तुला वेगवेगळे अनुभव धनश्री येत असतील, ठिकठिकाणी जात असतेस प्रवचनांना, व्याख्यानांना. तर असा काही याच संदर्भातला किस्सा आठवतोय का? आता तू विचारतेस ना, तर मला अगदी म्हणजे काही दिवसांपूर्वी घडलेला किस्सा सांगते तुला. की पुण्याहून मी ठाण्याला येत होते शिवनेरी बसनी. छान नेहमीसारखा प्रवास झाला. निळ्या खुर्च्या, निळे पडदे. पण या शिवनेरीच्या दाराशी एक वाक्य स्टिकरनी लावलेलं होतं आणि ते वाक्य होतं, मागे काही राहिलं तर नाही ना? बर. मला मजा वाटली हे वाक्य वाचताना. मी उतरण्यापूर्वी पर्स, बॅग, मोबाईल, हेडफोन्स, गॉगल सगळं घेतलं ना, हे एकदा खात्री खात्री करून घेतली. हो, घेतलं ना असं ठरवलं. आणि एकदम लक्षात आलं उतरताना की अरे, ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या पण तरीही काही गोष्टी मागे राहिल्याच आहेत. कुठल्या? रिकामा कॉफीचा ग्लास, गोळ्यांचे कागद, आवळा सुपारीचं रिकामं पाकिट, वडापाव बांधून आणलेली कागदी पिशवी. माझं मलाच कसं तरी वाटलं आणि मी पुन्हा आतमध्ये शिरले. मनात आलं की वडापावची पिशवी किंवा आवळा सुपारीचं पाकिट रिकामं नसतं तर ते माझं या सदरात आलं असतं. पण ते आता रिकामं झाल्यामुळे ते माझं राहिलं नाही. त्यात माझं काही आता काही उरलं नाही. मग सीट पुढच्या पाऊचमध्ये जी रिकामी पाकिटं होती म्हणा किंवा रिकामे ग्लास होते, कागद होते, ते कुणाचे?
मी पुन्हा बसमध्ये चढले. हा. सगळी बस रिकामी झाली होती. माझ्या सीटपाशी गेले, तो कचरा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गोळा केला आणि बसमध्ये नजर टाकली. बहुतेक सीटच्या पुढे पाऊचमध्ये असाच कचरा साठलेला होता. मागे काही राहिलं तर नाही ना, या वाक्यानं आपल्याला आपल्या सामानाची, आपल्या उपकरणांची आठवण होते, पण मग केलेल्या कचऱ्याची आठवण का होत नाही? हा. म्हणजे त्या घडीला मला असं वाटलं की एखादं वाक्य आपल्याला किती विचारात टाकतं, आणि अशा पद्धतीचं संवादी वाक्य जर समोर आलं तर माणूस अनेक गोष्टी चांगलं करायला त्याला प्रवृत्त होतो. प्रवृत्त होतो, त्याला प्रोत्साहन मिळतं. निश्चितच. पाट्यांवरती सुद्धा मला कधी कधी असं वाटतं बरं का, की शांतता राखा हा. ही पाटी हॉस्पिटलमध्ये किंवा शाळेच्या ह्याच्यात किंवा लायब्ररीमध्ये लावण्याची गरजच काय? ते आतूनच वाटलं पाहिजे ना, पण पण ते प्रत्येक घडत ठिकाणी नाही. घडत नाही. हा. आणि प्रत्येक ठिकाणी पाट्या अशा असतात, अमुक करू नका, तमुक करा, असं करू नका. याच्यावरती मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की जेव्हा एखादी गोष्ट आज्ञा स्वरूपात सांगितली जाते ना, तेव्हा ती मोडण्याकडे जास्त कल असतो. म्हणजे लहान मुलांना आपण सांगतो बघायचं नाही आता हे करू नकोस, की ते 100% मूल करतं. आपलं मन तसंच असतं. आणि म्हणून त्या मानसशास्त्रज्ञांनी असं काही विचार केला की पाट्याच बदलता आल्या तर, म्हणजे फुलं तोडू नये अशी पाटी असेल हा. तर 100% फुलं तोडली जातात. मग ही पाटी बदलता येईल का? म्हणून मग त्यांनी अशी पाटी लावून बघितली की फुलं छानच आहेत, तुम्हालाही घ्यावीशी वाटतील, पण त्यांनाही फुलावंसं वाटतंय आणि त्यांनाही वाऱ्यावर डोलावंसं वाटतंय. वाव. आता त्याचा पुढचा हे वाचला नाही मी हा. की ह्याचा परिणाम किती झाला, पण नक्कीच याचा परिणाम होत असेल. नक्की. आणि म्हणून मला ती मागे काही राहिलं का ही जी ओळ होती ना, ती फार लक्षवेधी वाटली. धनश्री, तू आता शिवनेरी बसमधला किस्सा सांगितलास तर माझ्या मनात की नाही वेगळाच विचार सुरू झालाय. म्हणजे आपण आपल्या घराची स्वच्छता करतो, ऑफिसमध्ये सुद्धा आपलं टेबल डेस्क आपला नीट नेटका आहे ना हे सगळं बघतो. आपली छोटीशी बाग ती सुद्धा आपण स्वच्छ करतो घराच्या जवळची. पण नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्या मनाची सुद्धा स्वच्छता व्हायला हवी. क्या बात आहे. म्हणजे जुन्या त्रासदायक विचारांची जळमट ही काढून टाकता यायला वा हवी. वा. आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी उत्साह, उमेद, नवीन संकल्प याची तोरणं जर आपल्याला बांधता आली तर थोडक्यात काय तर छान आनंदी राहता यायला हवं आपल्याला. आणि आपली ओंजळ नवीन वर्षात आनंदानं भरून घेता यायला हवी. वा, मला फार आवडलं तर तू ह्या म्हणालीस ते की आपली ओंजळ कायम आनंदाने भरलेली राहायला हवी. किती छान विचार आहे. पण कधी कधी असं वाटतं की ओंजळभर आनंद जाऊ दे, आपल्याला चिमूटभर आनंद जरी वेचता आला तरी पुष्कळ झालं. पण आपला तोही कल नसतो कधी कधी. म्हणजे आपण जेव्हा आपलंच परीक्षण करतो तेव्हा लक्षात येतं की छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा आपण आनंद गमावतो. एक मला जुनी कथा आठवते हा. की एकदा श्रीकृष्ण जेवायला बसले होते बर. आणि वाढायला होता त्यांच्या 2 पत्नी, एक होती सत्यभामा आणि एक होती रुक्मिणी. रुक्मिणी. तर सत्यभामानी श्रीखंड केलं होतं सत्यभामेनी, आणि ती अगदी आग्रह करून करून श्रीकृष्णाला वाढत होती आणि श्रीकृष्ण सुद्धा अगदी मनापासून श्रीखंड खात होते आणि प्रत्येक वेळेला तिचं अगदी कौतुक करत होते. तर मग तिला राहवलं नाही. रुक्मिणींनी काही विचारलं, काही वाढायला गेली रुक्मिणी तर फार घेत नव्हते. त्यामुळे सत्यभामेला आनंद झाला की बघा मी वाढलेलं श्रीखंड कृष्ण खात आहेत, पण हिनी वाढलेलं काही खात नाही. सवती मत्सर. शेवटी तो सवती मत्सर असतोच. आता इथे खरं तर प्रसंग संपायला हरकत नव्हती, पण सत्यभामेला असं वाटलं आता हे त्यांच्याकडून वदवून घेऊया. आणि म्हणून तिने विचारलं की कसं झालंय श्रीखंड? वाह म्हणाले, मी एवढं खातोय त्याच्यावरून तुझ्या लक्षात आलं असं. बरं म्हणाली. मग पुढे विचारलं तिने की बरं आता सांगा की तुम्हाला मी किती आवडते? तर कृष्ण हसत हसत म्हणाले की मस्त, छान, तुम्हाला फारच आवडते सगळं. त्यावर ती म्हणाली नाही, फारच आवडते असं नाही, मला प्रमाण सांगा. मग ते म्हणाले तर काय बरं सांगू, ह्या श्रीखंडा एवढी आवडतेस. बर. तिला खूप आनंद झाला. इथेही प्रसंग संपायला हरकत नव्हता, पण प्रसंग इथे संपत नाही. ती पुढे जाऊन विचारते, बरं मी तुम्हाला श्रीखंडा एवढी आवडते, मग रुक्मिणी किती आवडते, प्रमाण देऊन सांगा. त्यावर श्रीकृष्ण विचार करतात आणि म्हणतात की रुक्मिणी ना, रुक्मिणी मला मिठाई एवढी आवडते. अच्छा. तर रुक्मिणीचाही चेहरा पडतो. ही अगदी मोठ्याने हसते सत्यभामा, म्हणजे अगदी खिजवल्यासारखी हसते. रुक्मिणीला अगदी वाईट वाटतं की हे एवढं बोलायचं तर हिच्या समोर कशाला. पण श्रीकृष्ण बोलून गेलेले असतात की ती मला मिठाई एवढी आवडते. तिच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात. श्रीकृष्णाला वाईट वाटतं की असं नको होतं आपण करायला, तिच्या मनाची भावना आपण लक्षात नाही घेतली. आणि त्यावर ते म्हणतात की अगं रुक्मिणी एवढं वाईट नको वाटून घेऊस, मी फार विचाराने उत्तर दिलंय अगं. मला ती श्रीखंडा एवढी आवडते, प्रश्नच नाही. पण एक लक्षात घे, श्रीखंड रोज नसतं खायचं आणि श्रीखंड नाही खाल्लं तरी बिघडत नाही. पण पानामध्ये जर चिमूटभर मीठ नसेल ना
तर जेवणात कुठलाच आनंद राहत नाही. आणि म्हणून तुम्हाला मिठाई एवढी आवडतेस, ती चिमूटभर आहे का वाटीभर आहे यापेक्षा ते चिमूट सुद्धा तेव्हा महत्वाची असते, वा. कारण ते मीठ असतं. खूप म्हणजे छान. हां, म्हणजे त्या चिमटीत नेमकं आपण काय पकडतोय हे किती सुंदररित्या कृष्णाने सांगितलं. मला माझ्या लहानपणचा एक प्रसंग आठवतो. माझा वाढदिवस होता, ती 7वा किंवा 8वा वाढदिवस असेल. तेव्हा आमच्या घरी एक अशी पद्धत होती की वाढदिवस ज्याचा असेल ना, तर त्याला म्हणजे आपण करतोच, रांगोळ्या पाट घालतो किंवा औक्षण करतो. औक्षण करतो, जेवायला चांदीचं ताट असेल तर ते ठेवतो वगैरे. पण आमच्याकडे पद्धत अशी होती की एरवी स्वयंपाकघरात जेवायचो आम्ही. हा. वाढदिवस असेल की मधल्या खोलीमध्ये पंगत घालायची. बर. हो. तर मला असं वाटलं तर दुपार झाली, आता बहुतेक मधल्या खोलीत पंगत होईल. तर त्या दिवशी काय माहिती, आईनी आणि माझ्या आजीनी, आम्ही तिला आऊ म्हणायचो, त्यांनी स्वयंपाकघरातच पंगत घातली, म्हणजे पानं तिथेच मांडली सगळी. आणि माझं पान ठेवलं, रांगोळी काढली, चांदीचं ताट ठेवलं. मला खूप राग आला की माझ्या भावाचा जेव्हा वाढदिवस झाला तेव्हा तुम्ही सगळे मधल्या खोलीत बसलात आणि मग माझ्या ह्याला का नाही. तर पानं वाढून झाली, मी म्हटलं मी जेवणार नाही. आणि मी धुसफूस करत बसले बाहेर. सगळेजण येऊन समजून गेले मला, म्हणजे भाऊ आला, आजी आली, पण मी कुणाचंही ऐकायला तयार नव्हते. शेवटी आमचे आजोबा म्हणाले की आता पानं वाढल्यात ना, सगळ्यांनी व्यवस्थित जेवूया. आणि सगळेजण जेवले आणि माझा वाढदिवस आणि मी बाहेर. अरे, तर ते त्या लहान वयामध्ये कळत नव्हतं मला, अगदीच आणखी त्रास राग झाला यायला त्याचा. लागला. हा. बाबांनी सनई लावली, कॅसेट लावली. हा. मी म्हटलं ह्यांना काहीच वाटत नाहीये, असं मला आणखीन तो लहानपणामधला तो राग असा उफाळून वर आला. सगळ्यांची जेवणं झाली, आऊ आणि आईनी सगळं स्वयंपाकघर आवरून ठेवलं आणि मग मात्र मला रडायला यायला लागलं की राग आणि रडणं एकत्र झालं. शेवटी आई म्हणाली, कसला तुला एवढा हे आलाय, राग कसला आलाय, मधल्या खोलीत पानं मांडली नाहीत म्हणून. अगं पण तू बघितलंस का, बाबांनी आणि काकांनी तुझ्यासाठी सुट्टी घेतली होती, मी शाळेमध्ये हाफ डे घेतला होता. हा. धनंजयनी जशी छान जमेल तशी त्यांनी रांगोळी काढली होती. आऊनी अगदी, म्हणजे माझ्या आजीनी सकाळपासून तुला आवडतात ते पदार्थ केले होते. आजोबांनी सुद्धा सनईची कॅसेट काढून ठेवली होती. सगळेजण तुझी ओंजळ भरावी म्हणून चिमूट चिमूट आनंद घेऊन आले होते. पण आपण कशाला महत्व देतो. हा, पण तू ती ओंजळ तर भरू दिलीच नाहीस, पण त्या ओंजळीची तुझी भेग एवढी होती की त्यातनं सगळं निसटून गेलं. ऐक. आणि तुला जर असं वाटलं असेल की आम्ही सगळे मनापासून जेवलो, तर असं नाही, वाढलेल्या अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही शांतपणे जेवलो. कुणीही असं आनंदाने नाही जेवलं आणि आम्ही आग्रह सुद्धा करू शकलो नाही. म्हणजे हे लहानपणचे प्रसंग आपल्याला कशी जाणीव करून देतात की खरंय. आनंद असा कणाकणातच असतो. झोळी भरून मिळाला किंवा ओंजळ भरून मिळाला असं फार क्वचित होतं. बरोबर. आणि म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आसपासच्या चांगल्या ज्या आहेत त्या टिपता आल्या पाहिजेत. त्याच्या जे आपण एक काहीतरी त्याच्यात नकारात्मक काय आहे खरंच तेवढंच आपण पाहत राहिलो, ते छिद्रच फक्त पाहत राहिलो तर कठीण आहे. खरंय खरं. आता आपण चिमूटभर आनंद किंवा तो कसा वेचावा ह्याच्यावरती जरा बोललो. मला ती कावळ्याची गोष्ट आठवते. कुठची का तहानलेला कावळा? तहानलेला कावळा. त्याच्यामध्ये सुद्धा बघ ना की छोटे छोटे खडे तो आधी आतमध्ये टाकतो. तर हे खडे कुठे जातात, तर ते आधी खाली जातात, मडक्याच्या त्याच्यामध्ये. तळाशी. मडक्याच्या तळाशी जातात. हळूहळू पाणी वरती येतं. पण पाणी वरती कुठून येतं, तर खड्यांच्या फटीतून वाट काढत 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 ते पाणी वरती येतं. वा. ते असं सलग वरती येत नाही, ते सुद्धा वाट काढतच वरती येतं. आणि मला वाटतं आनंदाचं सुद्धा असंच आहे की प्रश्न, समस्या, शंका, अडचणी, अडथळे, अनेक गोष्टी त्याच्याही मध्ये मध्ये येत असतात. पण ह्या खडकांच्या फटीतूनच तो आपल्याला शोधावा लागतो. खरे. म्हणून तो चिमूटभर आनंद हा शब्द जो या कथेमध्ये वापरलाय तो किती योग्य आहे, योग्य आहे. अचूक वापरला गेलाय. खरे. चिमूटभर, कणभर, क्षणभर हे सगळी परिमाणं जी आहेत की नाही ही आपल्याला खरंच खूप शिकवणारी आहेत. आणि तेवढं जरी आपल्याला साधलं ना तरी खूप आहे, नाही का? खरंच. आपल्या आसपास खूप काही चांगल्या गोष्टी घडत असतात, काही लोकोपयोगी कामं होत असतात. याशिवाय विज्ञान क्षेत्रातही नवीन शोध लावले जातात, नवं तंत्रज्ञान विकसित होतं. कधी एखादा चांगला लेख आपल्या वाचनात येतो, एखादी चांगली कविता. हे सगळंच खूप सुखावह असतं, सकारात्मक असतं. पण याचबरोबर संघर्ष करून यशस्वी होणाऱ्या अनेक व्यक्ती असतात. त्यांचा शोध घेतला, त्यांची उदाहरणं ऐकली तरी आपल्याला आयुष्यात खूप प्रेरणा मिळू शकते. खरंच आहे. आणि मुख्य आपल्याला एवढी ऊर्जा मिळते ना ते सगळं वाचत असताना, असं वाटतं की हे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढं गाठू शकतात, तर मग आपण थोडासा प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणजे हे कायम आपल्याला ऊर्जा देणारी, अगदी दिशादर्शक असतं अगदी ते. ऊर्जेचे स्रोत असं म्हणायला हरकत नाही. ही सगळी चरित्र म्हणा. आता आपण हे जे म्हणतोय ना, तर ही सगळी बरीचशी मंडळी यातली नंतर त्यांच्या कर्तृत्वानं नावारूपाला आली.
किंवा त्यांना एक ओळख आहे समाजामध्ये. बरोबर. आपण काही अनेक जणांचं बघतो तेव्हा. पण अशा अनेक गृहिणी आहेत हं. किंवा अशी खूप साधी साधी माणसं आहेत की जे रोजचा संघर्ष करतायत पण तरी हार मानत नाहीयेत. तर माझ्या ओळखीतल्या एक आजी आहेत, पण त्यांचाही एकंदर जीवन प्रवास जेव्हा मी ऐकला ना, तेव्हा म्हणजे आपण म्हणतो निःशब्द होऊन गेले मी. त्या एकदा मला असंच सांगत होत्या की लग्नानंतर त्यांचं काही वर्षात वैधव्य आलं. त्या काळामध्ये जसा जाच व्हायचा तसा हो. सासू सासऱ्यांचा खूप जाच त्यांना झाला. खूप कामं कष्ट करावे लागले आणि हौसी मौजींना काट मारून पदरातल्या 2 मुलांना त्यांनी वाढवलं. मुलं चांगली शिकली आणि हे करत असताना त्या स्वतःही शांत बसल्या नाहीत. त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ स्वतः प्रयत्नपूर्वक आत्मसात केले, बरं. त्यांचा अभ्यास केला आणि हे फक्त असं ठेवून चालणार नाही. तर आपल्या चाळीमधल्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हे सांगितलं पाहिजे. कारण प्रत्येकजणच अशा कुठल्या ना कुठल्या तरी प्रसंगातनं जात असते. तेव्हा एखादी ओळ सुद्धा तिला आधाराला येते. खरंय, म्हणजे शहाणे करून सोडावे सकळ सकल जन. जन अगदी. आणि म्हणून दुपारच्या वेळात म्हणजे जिथे एवढे कष्ट झाल्यानंतर हा. एखादी वामकुक्षी हो ना. आवश्यक होती, त्या वेळात सुद्धा त्या कधी झोपल्या नाहीत. आणि त्या म्हणाल्या मी ह्या सगळ्या बायकांना बोलवायचे. वा. आज काही एखादी ज्ञानेश्वरीतली ओवी घेऊया, उद्या काय तुकाराम महाराजांचा एखादा अभंग घेऊया. असं करत करत त्या त्याच्यावरती सांगत गेल्या. त्यांना गोडी त्या बायकांना सुद्धा लागायला लागली. मुलंही एकीकडे मोठी होत होती, मुलांची लग्न झाली हा. आणि आता त्यांना असं वाटलं की आता आपला संघर्ष संपला संपला. आता. आता मुलं आणि मुलांचा संसार, आनंदाचे दिवस आले. आनंदाचे दिवस आले. आता आपण छान जरा आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये राहूया असं वाटत असतानाच त्यांचा कर्ता मुलगा अचानक मृत्युमुखी पडला. अरे बापरे. त्यांच्या दुसऱ्या मुलाला जो मुलगा झाला तोही व्यंग घेऊन जन्माला आला आणि त्यामुळे त्याच्या आईला पण काही करता येईना, त्यालाही सांभाळावं लागत होतं. त्या म्हणाल्या मग काय, मी पुन्हा कंबर कसली की पुन्हा मलाच काहीतरी करायला हवंय आणि हे मलाच काहीतरी करायला हवं असं नाही, तर ते माझं कर्तव्य आहे आणि ते माझी प्रेमाने ते येणारी भावना आहे आणि म्हणून मी ते करणार. पण हे किती कठीण आहे नाही का? खरंच कठीण आहे आणि त्या वयाच्या टप्प्यावरती असताना ते करणं खूप अवघड आहे. पण त्यांनी ते सगळं केलं आणि हे सगळं त्या मला सांगत होत्या. ते म्हणजे मी किती केलं असा भाव हा, नव्हता. अशा आविर्भावात नाही, तर हे असं 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 घडलं. इतिह असं जणू असं सांगावं त्या पद्धतीने त्या सांगत होत्या. त्यांचा चेहरा शांत होता, त्यांचं बोलणं शांत होतं, कुठेही आरडाओरडा नव्हता, हा. अस्वस्थता नव्हती. त्यामुळे माझ्या मनामध्ये असा विचार आला की हे एवढं सगळं सोसून ह्या आजी एवढ्या शांत कशा राहिल्या. आणि मग न राहून मी हा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला हा. तेव्हा त्या मला म्हणाल्या की अगं असं कसं होईल, सुरुवातीला मी चिडले ना, चिडले, रडले, ओरडले, संतापले, हे सगळं मलाच का, अशी काय चूक केली आहे मी म्हणून हे सगळं माझ्या पदरात देवानी घातलं, अशी मी फार अस्वस्थ व्हायचे. पण नंतर काही काळाने लक्षात आलं की अशा प्रश्नांना उत्तर नसतं, नसतं. की हे का घडलं ह्या प्रश्नाला उत्तर नाही, आणि हे बाहेर घडलं हे पण हा नाही. याला पण नाही, हे घडलं हे सत्य आहे आणि ते स्वीकारलं पाहिजे. त्या म्हणत होत्या की आता जसं सांगतात लोक की ऍक्सेप्टन्स, तसं पहिला स्वीकार मी केला काही काळानंतर की हे घडलंय. आणि म्हणे माझे वडील कायम एक ओळ म्हणायचे की कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे. अच्छा. ही ओळ मी म्हणायला शिकले की त्या रघुनाथाला आपली काळजी असतेच, ज्याला जितकं सोसेल तितकंच तो त्याला देत असतो. आणि एवढं करून त्या सांगत होत्या की आमच्या अण्णांनी ही श्रद्धा मनामध्ये आमच्या कायम जागृत ठेवली की तो फक्त परीक्षा घेतोय आणि ती सुद्धा कशी, कृपाळूपणे. बरं. कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य आहे. त्या म्हणतात की मी ते समोर ठेवलं आणि हळूहळू मी शांत होत गेले. समोर जे येईल ती त्याची परीक्षा आणि त्या परीक्षेला मी लिहिलेला पेपर, या भावनेने मी काम करत गेले आणि म्हणून असेल कदाचित की मी शांत होत गेले. मला कशाबद्दल खेद वाटत नाही, खंत वाटत नाही. हा एवढं मात्र वाटतं रात्री झोपताना की जे आपल्या समोर आलं ते आपण मनापासून पूर्ण केलं. आणि आता जेव्हा तुमच्यासारख्या मुली माझ्याशी बोलतात, गप्पा मारतात, तेव्हा कुठेतरी जाणवतं की अरे हो, हा प्रवास अवघड होता. हा. तेव्हा ते जाणवलं नाही, आता लांबून बघताना कळतंय की हा प्रवास अवघड होता. पण अनेकांच्या आशीर्वादानं, शुभेच्छांमुळे आणि मुख्य मनातल्या श्रद्धेमुळे तो पूर्ण झाला. वा. म्हणजे खऱ्या अर्थाने तमाच्या तळाशी दिवे. दिवे लागले. आपण सगळेच प्रकाशाचे उपासक असतो, म्हणजे अंधार कुणालाच नको असतो. खरं. हा. प्रभा, प्रकाश याची ओढ ही आपल्याला सतत असते. आपल्या देशाचं नावही भारत, वा वा. भारतभूमी म्हणजे तेजाची भूमी आहे. खरंय. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच प्रकाशाचं महत्त्व अधिक वाटतं. तो प्रकाश हवासा वाटतो आणि म्हणूनच आपल्याकडे उत्तरायणाचंही महत्त्व सांगितलेलं आहे ना. होय, आपल्यासाठी उत्तरायण फार महत्वाचं, कारण आपण उत्तर गोलार्धामध्ये राहतोय. तर उत्तर गोलार्धाकडे सुरू होणारा सूर्याचा प्रवास
म्हणजे उत्तरायण, अयन म्हणजे मार्ग, हो. उत्तर दिशेला केलेला प्रवास किंवा तो त्यांनी कापलेला मार्ग, आणि उत्तर गोलार्धाला पुन्हा एकदा चैतन्य देण्यासाठी सुरू झालेला प्रवास म्हणजे उत्तरायण. वा, आपण आता मुंबईमध्ये आहोत, त्यामुळे आपल्याला हे उत्तरायण दक्षिणायन फारसं कळत नाही. कळत नाही. पण जे अगदी ध्रुवाच्या जवळ असतात किंवा फार वरच्या भागामध्ये असतात, जिथे प्रचंड बर्फ पडलेलं असतं, त्यांना ह्या दिवसाचं किंवा ह्या गोष्टीचं महत्त्व विशेष असतं. कारण सूर्य आल्यानंतर तो सगळा बर्फ जो गोठलेला आहे तो निघून वितळून जाणार आहे. जातो. आता नद्या व्हायला लागणार आहेत, जी पानं सगळी गळून गेलेली आहेत झाडाची, त्या झाडाला आता हळूहळू कोंब येणार आहेत. म्हणजे सगळं गोठलेलं पुन्हा एकदा चैतन्यमय होणार आहे. वा, आणि त्यामुळे हे उत्तरायण फार महत्त्वाचं आहे. हे गोठलेलं पण कसं असतं, तर सावरकरांची एक कविता मला आठवते. सावरकर जेव्हा ब्रिटिशांच्या कैदेमध्ये होते, लंडनमध्ये होते, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की मला अशा ठिकाणी ठेवलं होतं की जिथे एवढी प्रचंड थंडी होती की त्या थंडीनी माझी बहुतेक हाडं, रक्त सगळं गोठेल बाप, असंच वाटलं होतं. तेव्हा त्यांनी कवितेला साथ घातली आणि ते म्हणाले की कविते की या थंडीनी माझी हाडं, रक्त, मांस गोठलं तरी चालेल, पण तू माझं मन गोठू देऊ नकोस. वा, की किती हां, विलक्षण आहे हे. खरंच की मन गोठलं तर माणूस गोठला. खरं सांगायचं तर अगदी बर्फातच जायला पाहिजे असं नाही. थंडी साध्या आपण जरा समुद्रापासून दूर गेलो की थंडी काय असते हे आपल्याला कळायला लागतं, आणि मग अशा वेळेला एखादी चादर तरी अंगावर असावी असं वाटतं. हो ना. पण कधी कधी चादर सुद्धा ज्यांच्या नशिबात नसते, तर अशा मंडळींचं थंडीत काय होत असेल असा एक विचार मनामध्ये येतो. आणि एकदा सहज असं बघता बघताना मला एक संस्कृत श्लोक मिळाला. बर, त्या श्लोकामध्ये एका अशा माणसाने उत्तर दिलंय की त्याला चादरही ओढायला नाही अंगावरती. अशा माणसाने सांगितलं की मी कशी व्यवस्था करतो थंडीमध्ये. तर त्यांनी सांगितलं की रात्रौ जानू दिवा भानू कृशानू संध्यायोर द्वयोः पश्य शीतम मया नीतम जानू भानू कृशानुभि. म्हणजे काय तर माझ्याकडे काहीच नाहीये, माझ्याकडे निवारा नाही, घर नाही, त्यामुळे मी थंडी कशी घालवतो. तर तो माणूस म्हणतोय की रात्रौ जानू, रात्री मी, जानू म्हणजे गुडघा, हा. मी गुडघ्यामध्ये डोकं घालून सगळं शरीर आक्रसून बसतो, म्हणून रात्रौ जानू. दिवा भानू, भानू म्हणजे हा दिवसा सूर्य, आणि कृशानुः संध्यायोर द्वयोः, आणि सकाळ आणि संध्याकाळ यांची जी मध्य आहे, सीमा, संधी काल म्हणतो आपण, तिथे मात्र कोण कोण काही शिजवत असतं, कुठे काही लागलेल्या असतात किंवा पालापाचोळा कोणी जाळायला ठेवलेला असतो, तिथे अग्नीसमोर जाऊन मी बसतो. तेवढी ऊब मिळते. तेवढी ऊब मला मिळते. म्हणून तो म्हणतो की पश्य शीतम मया नीतम, अशा पद्धतीने मी शीत घालवली, म्हणजे थंडी घालवली. कशी तर जानू भानू कृशानुभि, की गुडघ्यांमध्ये अंग ठेवून थोडासा आगीचा हे आधार घेऊन आणि सूर्यामुळे अशी मी थंडी घालवली. असा एक वेगळा श्लोक संस्कृतामध्ये मिळतो. प्रत्येक माणूस हा मार्ग काढत असतो, मार्ग काढत असतो. मला तर गंमत ह्या सुभाषितकाराची वाटली की हे एवढं सगळं तो जानू भानू कृशानुभि अशा अनुप्रासात तो बद्ध करतो. म्हणजे कुणाची प्रतिभा कुठे त्याला अंकुर फुटेल हे सांगता येत नाही. गंमत आहे ना की आपण किती सहज उत्तरायण दक्षिणायन अशी नावं देऊन टाकतो या भौगोलिक घटनांना. सहज म्हणतो की सूर्य आता उत्तर गोलार्धात प्रवास सुरू करतोय किंवा त्यांनी प्रवास सुरू केला, सूर्य या राशीत आला वगैरे वगैरे. पण खरं तर आपल्याला माहिती आहे की सूर्य स्थिर आहे. हो, आणि आपण फिरतो, तो हलत नाही, तो जागा सोडत नाही, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, आणि तिच्या कलत्या अक्षामुळे हे सगळे ऋतू बदल घडत असतात. आपण म्हणताना मात्र म्हणतो की सूर्य इकडून तिकडे जातो. मला वाटतं हाही माणसाचा गुणधर्म आहे. त्याला वाटतं आपण स्थिर आहोत, सूर्य अस्ताला आणि सूर्य अस्ताला गेला की जग पुढे चाललाय, काळ पुढे चाललाय, पण मी मात्र आहे तिथेच आहे. पण रामदास स्वामी आपल्याला भानावर आणतात आणि म्हणतात अकस्मात तोही पुढे जात आहे, तुला कळत नसेल, पण या ह्याच्याबरोबर तू सुद्धा पुढे पुढेच चाललेला आहेस. आपण स्थिर आहोत हा आपला मानसिक ते भौगोलिक सर्वच पातळ्यांवरचा भ्रम आहे. पण माणूस म्हणजे आपण थोडे भ्रमिष्ट असतो. मला तर कधी कधी वाटतं आपण लबाड असतो. म्हणजे साधं उदाहरण बघ की आपण घरातनं निघालो, उशीर झाला आणि गाडी नाही मिळाली, तर आपण काय म्हणतो, गाडी चुकली. आपली चूक नसते, मी नाही चुकले, किंवा मी अगदी उभी राहिले आणि आता असं बाण मारूया असे म्हणून मी उभी राहिले आणि माझा बाण नाही लागला, तर मी काय म्हणते, नेम चुकला, मी नाही चुकले. उतरताना मी पडले, तर मी म्हणते पायरी चुकली. त्यामुळे माणूस हा कधी कधी या भ्रमातच आपण संतुष्ट असतो. तसा आपला भ्रम आहे की आपण स्थिर आहोत आणि हा सूर्यवीर्य चालतोय. त्याच्या माऊलीनी फार छान सांगितलंय. माऊली म्हणते की हे कसं झालं, तर न चलता सूर्याचे चालणे, न चलता सूर्याचे चालणे. सूर्य चालत नाही, पण लोक म्हणतायत की तो चालतोय म्हणून. आणि ह्या उत्तरायणाचा महिमा केवढा.
तर आपल्याला माहिती आहे महाभारतामध्ये भीष्म थांबले होते, हो. इच्छामरणी होते ते म्हणाले की नाही, उत्तरायण सुरू होऊ देत, मग मला मृत्यू आला तरी चालेल. हा उत्तरायणाचं महत्त्व आहे. मला कधी कधी वाटतं की मरणानंतरच कशाला, आपल्याकडे असं म्हटलं की उत्तरायणात गेलो म्हणजे माणूस गेला तर त्याला चांगली गती मिळते. मनात येतं की मरणानंतरच कशाला, जगतानाच चांगली गती मिळाली तर. त्यामुळे जगताना सुद्धा उत्तरायण असणं गरजेचं आहे. कसं काय, तर कधी कधी वाटतं की उत्तर किती सुंदर शब्द आहे. उद अधिक तर म्हणजे तरणे. हा, जेव्हा आपण आडवं पोहून जातो त्याला तरणे म्हणतो, म्हणून तरण तलाव. बरोबर. पण इथे आडवं नाही जायचंय, तर वरती जायचंय. हो. म्हणजे आपण 5वीतून 6वीत गेलो तेव्हा उत्तीर्ण होतो. तसं आपल्याला आता तरुण समोर जायचं नाही, तर तरुण वरती जायचंय. मग याचाच अर्थ काय, आपल्याला कुठेतरी भाषा सांगतेय की फक्त विस्तार महत्वाचा नसतो, तो उत्कर्षही महत्वाचा असतो, विकासही महत्वाचा असतो. त्यामुळे दरवर्षी, दर क्षणी, नवीन येणाऱ्या नवीन संवत्सरामध्ये मला माझी दिशा वरची आहे का, ऊर्ध्वगामी आपल्याला ऊर्ध्वगामी आपण आहोत का, हे बघण्यासाठी आपल्याला दिलेली ही एक संधी आहे. नाही तर मला सांग ना की 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी याच्यात तसा काय फरक. एक दिवस संपतो ती दुसरा सुरू हा, होणार. म्हणजे कॅलेंडर नसतं तर आपल्याला कळलंही नसतं. खरंय. पण कॅलेंडर आहे म्हणून आपण म्हणतो हा आता पुढच्या वर्षीपासून मी असं करणार आहे. जणू आपल्याला ती एक संधी दिली आहे की तुम्हाला काही चुका घडल्यात का, त्या सुधारायच्यात का, तुम्हाला काही नवीन व्हायचं आहे का, आणि तुम्हाला वरच्या दिशेनं प्रवास करायचा आहे का, तर त्यासाठी तुम्हाला दिलेली ही संधी आहे. छान. आणि म्हणूनच ते नवीन वर्षाचे संकल्प हे अगदी केले बरोबर. जातात. चुका होऊ शकतात, पण माणसाने आशा सोडू नये. जसं पानं गळून गेल्यानंतर झाड कोरडं होतं पण संपत नाही, बहरतं पुन्हा. पुन्हा बहरतं, पुन्हा त्याला पालवी येते. तसं माणूस हा आशावादीच असतो. त्यामुळे नाही, गेल्या वर्षी नाही जमलं पण ह्या वर्षी जमू शकेल. वा, ही संकल्पाची, विचाराची पालवी त्याच्या मनाला नक्की फुटू शकते आणि ती फुटावी म्हणून हे दिलेली संधी आहे असं मला वाटतं. खूप छान धनश्री. म्हणजे जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आपण म्हणतो ते सगळं तू वेचलेलं, टिपलेलं, काही तुझे अनुभव, तुझी निरीक्षणं, हे सगळं तू आज आम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला सांगितलंस, जे खरोखरच खूप ऊर्जा देणारं आणि सकारात्मक असं होतं. आणि हे असं सगळं ऐकल्यावरती मला वाटतं की निश्चितच नवीन वर्ष हे आपलंसं, अगदी आपलं जवळचं असं होऊन जाईल. मग ते म्हणतात ना मुलं, गेट सेट गो. गेट सेट गो. तसं आपल्याला नवीन वर्षात नवी वाटचाल सगळ्यांना सुरू करायची आहे, नव्या उमेदीने, नव्या आशेने. अगदी बरोबर. तू आलीस आणि छान वाटलं. वेगवेगळे विचार, त्याला एक असं दिशा नव्हती ना. हा, पण असं वेगवेगळी फुलं जी फुललेली असतात वा, तर त्याचा जो ताटवा असतो, गुच्छ जो असतो, तो कसा छान दिसतो. छान वाटतो. तसंच आणि आकाशवाणीमध्ये येणं, तुझ्याशी गप्पा मारणं, तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारणं हे खूप आनंददायीच असतं ग. त्यामुळे माझंही नवीन वर्ष तुम्ही खूप छान या प्रसंगाने सुरुवात केलंय, त्यामुळे आनंदी आनंदच आहे. श्रोते हो, नित्य नूतन नववर्षाच्या निमित्ताने धनश्री लेले यांच्याशी नेहा खरे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात.